तुम्ही मटण भरपूर प्रकारे खाल्लेलं असेल, पण येसूर घालून बनवलेलं मटण तुम्ही कधी खाल्लं आहेत का? नाही ना, म्हणूनच तुझ्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. ही जी रेसिपी आहे ती आपली पारंपरिक रेसिपी आहे आणि खूप छान असं मटण या पद्धतीने बनतं. याच पद्धतीने माझ्या सासूबाई नेहमी मटण बनवतात, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता मटण म्हटल्यानंतर घरातल्या सर्वांनाच हा आवडीचा विषय आहे, त्यामुळे मुलाने इथे ते बनवायला घेतलेलं आहे. तर सर्वात अगोदर मटणाला आपल्याला हळद पावडर आणि धना पावडर टाकायची आहे, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून याच्या 5 ते 6 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. मटण शिजायला वेळ लागतो, त्यामुळे चिकनपेक्षा जास्त शिट्ट्या आपल्याला इथे मटण शिजण्यासाठी घ्याव्या लागतात. इथे मी एक कांदा गॅसवर भाजत ठेवलेला आहे. कांदा भाजून घेतल्याने मसाल्याला खूप छान असा काळसर कलर येतो आणि चवही उत्तम येते. तर आता इथे मी एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे, ती मी इकडे बारीक चिरून घेणार आहे, म्हणजे मिक्सरमध्ये वाटण्यास आपल्याला सोपं होतं. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर देखील मी बारीक चिरून घेतलेली आहे. 3-4 मी इथे लाल मिरच्या घेतलेल्या आणि लसणाच्या 2 कांड्या घेतलेल्या आहे. मटण करताना मटणाला लसूण आणि खोबरं जास्त असावं, म्हणजे मटणाची चव खूप छान येते. इकडे मी एक आल्याचा तुकडा देखील घेतलेला आहे. कांदाही आपला भाजून तयार झालेला आहे. आता हा जो कांदा आहे तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे, म्हणजे तो आपल्याला भाजण्यास सोपा होतो. बघा किती मस्त असा तो चांगला काळसर रंगावर आलेला आहे. यामुळे आपला जो मसाला आहे तो खूप छान असा काळसर रंगाचा आपला मसाला बनवून तयार होतो. आता आपण आपलं जे येसूर आहे ते बनवण्यास घेणार आहोत. त्यासाठी मी ते थोडेसे तांदूळ घेतलेले आणि हे जे तांदूळ आहे ते आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचे. तुमच्याकडे जर फुटाणे नसतील तर तुम्ही हरभऱ्याची थोडीशी डाळ देखील घेऊ शकतात. इथे मी डायरेक्ट फुटाणे घेतलेले आणि थोडंसं आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. तुमच्याकडे पीठ नसेल तर तुम्ही बाजरी देखील भाजून घेऊ शकतात. आणि ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला सेपरेट वाटून घ्यायच्या आहे. त्यालाच आपण येसूर म्हणतो. याची चव आपल्या मटणामध्ये खूप छान येते. तुम्ही ही एक गोष्ट जरी ह्या मटणामध्ये ॲड केली तरी आपलं मटण खूप छान बनतं. आता आपण जो कांदा भाजून घेतलेला होता त्याला मी थोडंसं तेल टाकून चांगलं भाजून घेणार आहे. 1-2-3 मिनटासाठी हा कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. आता याच पद्धतीने आपल्याला बाकीचे मसाले देखील भाजून घ्यायचे. आता हा कांदा भाजून इकडे तयार झालेला आहे. तर आता यातच आपण लसूण, लाल मिरची आणि आलं टाकून घेणार आहोत आणि ते देखील आपण 2 मिनटासाठी चांगलं तेलामध्ये परतून घेणार आहोत. खूप छान असं हे मटण बनवून तयार होतं. बनवायलाही अतिशय सोपं आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे. अगदी सर्वजण बोटं चाटत राहतील इतकं छान असं हे मटण बनवून तयार होतं. आता बघा हा देखील मसाला आपला भाजून तयार झालेला आहे. आता इथे मी जे धने घेतलेले आहेत ते धने देखील मी 2 मिनटासाठी भाजून घेणार आहे. तवा गरम असल्यामुळे धने लगेचच भाजून तयार होतात. हा जो मसाला आहे तो भाजत असतानाच मी इकडे जे येसूर आहे ते देखील वाटून घेतलेले बघा, सेपरेट असं त्याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. आता हे जे खोबरं आहे ते देखील आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. हा जो संपूर्ण मसाला आहे तो आपल्याला मिक्सरला चांगला बारीक पेस्ट त्याची आपल्याला करून घ्यायची, पाणी टाकून तो वाटून घ्यायचा आहे. कढाईमध्ये मी ते थोडंसं तेल टाकलं होतं. तेल गरम झालं की त्यात खडे मसाले टाकायचे, ज्यात मी तमालपत्र, लवंग आणि मिरी टाकून घेतलेली आहे. आता हे जे मसाले आहेत ते आपल्याला चांगले परतून घ्यायचे. नंतर आता इथे आपण बाकीचे मसाले ॲड करणार आहोत, ज्यात मी 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर, त्याचबरोबर कोल्हापुरी मसाला आहे तो मी इथे अर्धा चमचा आणि 1 चमचा मी इथे किचन किंग मसाला टाकून घेणार आहे. याने आपल्या मटणाची चव खूप छान येते. आता हे संपूर्ण मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. नंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला देखील आपल्याला यात ॲड करायचा आहे. बघा या पद्धतीने आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. काय सुरेख असा कलर त्याला आलेला आहे. आता हा जो मसाला आहे तो चांगला आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने मी कंटिन्युअसली ढवळत हा मसाला भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ देखील टाकून घेणार आहे. मीठ थोडं बेताचंच टाकायचं आहे, कारण आपण ऑलरेडी मटण शिजवताना देखील त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. नंतर तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग त्यात मीठ ॲड करू शकतात. एकदम जास्त मीठ टाकायचं नाही आहे. बघा आता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि काय छान असा कलर या मसाल्याला आलेला आहे. मस्त असा त्याचा घमघमाट सुटलेला आहे. इकडं आपलं जे मटण आहे ते देखील शिजून तयार आहे. आता हे जे मटण आहे ते आपल्याला या कढाईमध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला किती रस्सा बनवायचा त्यानुसार तुम्ही या कुकरमध्ये पाणी टाकून ते गरम करून घ्यायचं आहे. मटणाला नेहमी गरम पाणी टाकायचं आहे, म्हणजे मटण खूप छान शिजतं आणि चवीलाही उत्तम लागतं. बघा किती छान असा आपला हा मसाला इकडे बनवून तयार झालेला आहे. तुम्ही या पद्धतीने देखील मटण खाऊ शकतात, परंतु तुम्हाला ग्रेव्ही हवी असल्यास तुम्ही त्यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि याला छान असं एक 5-7 मिनिटांसाठी याच पद्धतीने उकळून घ्यायचं आहे. खूप छान असं हे मटण चवीला लागतं. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने मटण नक्की बनवून बघा.
तुम्हाला खूप आवडेल. याला आता छानशी उकळी आली की त्यामध्ये आपण जो येसूर वाटून घेतलेला आहे तो येसूर आपल्याला या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. कुठेही त्याच्या गुठळ्या होणार नाही. या पद्धतीने आपण ते थोडं थोडं करून यामध्ये ॲड करायचं आहे. नंतर ते आपल्याला चमच्याच्या साहाय्याने संपूर्ण ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं आहे. बघा किती छान असा दाटसरपणा आपल्या मटणाला आलेला आहे आणि चवही उत्तम याने येते. आता याच पद्धतीने त्याला आपल्याला 5 मिनिटांसाठी उकळी येऊ द्यायची आहे. 5 मिनिटांनंतर मस्त असं तरीदार आपलं इकडे मटण बनवून तयार झालेलं आहे. बघा तुम्हाला मी दाखवते किती छान असं ते बनलेलं आहे. हे बघा. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे. आवडल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरायचं नाही आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.